रेणापूर नाका परिसरात 11 किलो गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. 3 आरोपींवर गुन्हा दाखल. दिनांक 10 जून रोजी रेणापूर नाकाजवळील बसस्थानक क्रमांक 2च्या परिसरामध्ये 2 महिला व 1 पुरुष ऑटोमध्ये बसून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे. माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. सदरची माहिती वरिष्ठांना कळवून बसस्थानक क्रमांक 2 परिसरात दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास छापा मारला. तेथे 2 महिला व 1 पुरुष ऑटोमध्ये बसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावं गोपाळ बालाजी डावखरे वय 27 वर्ष राहणार तानाजी चौक सध्या राहणार कुष्ठधाम लातूर, मयुरी शंकर वाघमारे वय 20 वर्ष राहणार बालाजीनगर सारोडा रोड सध्या राहणार कुष्ठधाम लातूर, राधाबाई आशीर्वाद गायकवाड वय 60 वर्ष राहणार भीमनगर परभणी असे असल्याचे सांगितले. यांना ताब्यात घेऊन ऑटोची झडती घेतली असता एका निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये मिश्रित गांजा आढळून आला. त्याचे मोजमाप केले तेव्हा ते 11 किलो 700 ग्रॅम अंदाजे किंमत 2,34,000 रुपयाचे असल्याचे दिसून आले. त्यावरून नमूद 2 महिला व 1 पुरुष आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 11.7 किलो गांजा, गुन्ह्यात वापरलेला ऑटो व 2 मोबाईल फोन असा एकूण 4,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, नितीन कठारे, राहुल कांबळे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, सचिन धारेकर, वंडू निटुरे, संतोष देवडे, महिला पोलीस अंमलदार कुंभार अंजली गायकवाड यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.